नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणारे डब्ल्यूडी पाठी डब्ल्यूडी उत्तर भारतात येत आहेत आणि ते काही अंशाने गुजरात राजस्थानकडे सरकत आहेत. त्यामुळे वातावरण बदलत आहे. बंगालच्या उपसागरातही अतिशय जोरदार अशा पद्धतीने वातावरण सरकण्याची शक्यता आहे. हीच बाब आपण या उपग्रह छायाचित्रात बघितली तर गुजरातमध्ये बहुतांश भागात ढगाळ वातावरण वाढलं आहे. राजस्थानमध्ये पावसाची परिस्थिती निर्माण झाली आहे. त्याचबरोबर उत्तर प्रदेश, दिल्ली, पंजाब, हरियाणा, उत्तरेकडील अनेक राज्यांमध्ये पावसास अनुकूल स्थिती निर्माण होते आहे. आपण बघतोय बंगालच्या उपसागराच्या दिशेने पावसास अनुकूल आणि कमी दाबास अनुकूल अशी परिस्थिती निर्माण होते आहे. आपण मिनिमम टेम्परेचरचा अंदाज बघतो 18, 19, 20. आपण जर कशा पद्धतीने वातावरण बदलतं ते बघतो. डब्ल्यूडी देशी सरकतायत तसं वातावरण देखील बदलत आहे आणि या डब्ल्यूडीचं वातावरण पुढे भविष्यामध्ये 25 तारखेच्या दरम्यान पूर्व भारताकडे सरकून जाईल आणि साधारण 26 आणि 27 तारखेला थंडीचं प्रमाण कमी होईल असं स्पष्ट दिसतंय. 18 तारखेला विशेष पावसाळी वातावरण महाराष्ट्रात भारतात जीएफएस मॉडेलने दाखवलेलं नाही. थोडं पूर्व भारत आणि उत्तर भारतात डब्ल्यूडीचा प्रभाव तयार होण्याची शक्यता 19 पासून आहे. याचा प्रभाव 20 तारखेला वाढण्याची शक्यता आहे. 21 तारखेला प्रभावी अशा प्रकारचं वातावरण उत्तर भारतात तयार होईल असा अंदाज आहे. महाराष्ट्राच्या दिशेने 22 तारखेला थोडी ढगाळ परिस्थिती सरकू शकते का याच्यावरही थोडा आपल्याला अंदाज घ्यावा लागेल. जवळपास 22, 23, 24 वातावरण कमी आहे, परंतु 25 तारखेला वातावरण बदलत आहे आणि उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यूडी, बंगालच्या उपसागरात कमी दाब अशी परिस्थिती बदलणार आहे. हे वातावरण अधिक तीव्र होण्याची शक्यता 26 तारखेला आहे. 27लाही हे वातावरण तीव्र होण्याची शक्यता आहे. या मॉडेलचा आपण केवळ धावता अंदाज घेणार आहोत. 18 किंवा 19ला फारसं पावसाळी वातावरण नाही, मात्र 20 तारखेपासून वातावरण बदलायला सुरुवात होईल उत्तर भारतामध्ये. 21 तारखेला त्याचा प्रभाव उत्तर भारतात राहील. 22, 23, 24 तारखेपर्यंत फारसा प्रभाव नाही. 25 तारखेला आपण बघतो उत्तर भारतात प्रभावी डब्ल्यूडी आणि मध्य भारतावर अँटी सर्क्युलेशनची शक्यता आहे. आपण उत्तर भारतात बघतो 26 तारखेला प्रभावी अशा प्रकारचं वातावरण तयार होणार आहे. त्याच वेळेस बंगालच्या उपसागरातही वातावरण बदलत आहे. या वातावरणात आणखी प्रभाव तयार होतोय 27 तारखेला. महाराष्ट्रामध्ये जीएफएस मॉडेलपेक्षा ECMWF मॉडेल अधिक जवळचा अंदाज देतं. तर आपण बघतो थोडी ढगाळ परिस्थिती आता उत्तर भारतात होऊ लागली आहे. 20 तारखेला प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी उत्तर भारतात सक्रिय होईल. 21, 22 उत्तर भारतातला प्रभाव हळूहळू कमी होईल, परंतु बंगालच्या उपसागरात कमी दाबाची शक्यता आहे. किनारपट्टी भागात ढगाळ परिस्थितीचा अंदाज आहे. कमी दाबाचा प्रभाव 23, 24 वाढत जाईल. हवामानातला मुख्य बदलच आपल्याला 25ला दिसतोय आणि कमी दाब हा अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यान प्रभावी असण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातही डब्ल्यूडी सरकतोय. 26 तारखेला हे वातावरण प्रभावी असल्याचं बघतो. 27 तारखेला बंगालच्या उपसागराच्या बहुतांश भागात कमी दाबाचा प्रभाव राहील.